म्हणजे खायचे वांदे झाले होते. गेस्ट आहेत, त्यांचं नाव आहे सर्वेश पवार आणि ते पुणे गणेश फेस्टिवलचे डायरेक्टर आहेत आणि इंटरव्ह्यूअर आहेत. आणि आपला गणेश उत्सव जास्तीत जास्त जणांपर्यंत कसा पोहोचावा, त्याच्या चांगल्या बाजू कोणत्या आहेत हे जगाला दाखवण्यासाठी ते कार्य करत असतात. तर आपल्या आजच्या एपिसोडमध्ये ते आपल्याला गाईड करणार आहेत की गणेश उत्सव कसा चांगल्या रीतीने होऊ शकतो, गणेश उत्सवाचा इतिहास काय आहे आणि पुण्यामध्ये काही ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्या की रंजक कथा आहेत, ज्या गणेश उत्सवाच्या अराउंड आहेत, तर त्या सगळ्या आपल्याला त्याच आपल्या एपिसोडमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. जितका होईल तितका आपण त्यांच्याकडून आज माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर बघत राहा आपला आजचा एपिसोड. तर सर, महाराष्ट्रात आहेत ना गणपती अनेक जागी आहेत. म्हणजे आता तुम्ही म्हणाल तर प्रत्येक एरियामध्ये फेमस गणपती आहेत, पण आहे ना पुण्यामधले गणपती म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं अट्रॅक्शन असतं. तर ते असं काय? स्वप्नील, प्रॅक्टिकली जर आपण बघितलं ना तर आज पुणे शहराने किंवा पुण्याने या महाराष्ट्राला, या भारताला किंवा आता जगभर जो पसरला त्या गणेशोत्सव पुण्याने दिलेला आहे. तू म्हणलं ते अगदी बरोबर आहे की या पुण्यावरती असं वाटतं की बाप्पाचं विशेष प्रेम आहे. आपण आहे ना गावाखेड्यांमध्ये गेले ना किंवा प्रत्येक गावाला एक ग्रामदैवत आहे. प्रत्येक गावाला ग्रामदैवत आहे. पुणे शहर किंवा पुनवडीपासून एकमेव हे असं गाव आहे पुणे शहर आहे ज्याची ग्रामदैवता गणपती बाप्पा आहे स्वतः. ह्या पुण्यावर खूप प्रेम आहे असं वाटतं गणपतीचं, की इथे चौकात गणपती आहेत. एक चौक सोडून दुसऱ्या चौकात पोहोचतपर्यंत 3 मंडळ आहेत आणि घरोघरी अगदी बालांपासून वृद्धांपर्यंत या गणपतीबद्दल वेगळं प्रेम आहे. अरे अर्थातच आहे, आपलं संस्थापक शहर आहे या उत्सवाचं, त्यामुळं या शहरात आलेली लेगसी एक वेगळी आहे. प्रत्येक गावांमध्ये उरूस असतो बघ, त्या उरुसाची सगळे गावकरी वाट बघत असतात. तसे पुणे शहराचा हा उरूस आहे 10 दिवसांचा. बरोबर. इथे अगदी तुम्ही म्हणायला गेलं तर अध्यात्मापासून ते रेव्हेन्यू जनरेशन पर्यंत सगळ्या गोष्टी या गणेशोत्सवाच्या भोवती फिरताना आपल्याला दिसतात. त्यामुळे पुणे शहराचं या गणेशोत्सवात फार महत्वाचं मोल आहे. आणि हा गणेशोत्सव कोर आहे अरे. इथं छोटं मंडळ असू दे, मोठं मंडळ असू दे, एखादं देवस्थान असू दे, प्रत्येकाची भावना ही त्या गणपती बाप्पाबद्दल फार वेगळी आहे. आज अनेक शहरांमध्ये पोहोचलेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा की आपला उत्सव आहे आणि हा जगभरात पोहोचतोय. पण पुण्याची बातच काय आवर आहे. संस्थापक आहे आपण त्या याची आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज या गणेश मंडळांनी अनेक कलाकार दिलेले आहेत, अनेक राजकीय नेते दिलेले आहेत, अनेक पत्रकार दिलेले आहेत. असं एकही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रात काम केलेले ते नामवंत झालेत आणि या उत्सवात नाही ते पुढे गेले. मराठीच्या जोरावर, हा मराठी माणसाचा उत्सव आहे. म्हणजे तुम्ही आता मराठी भाषेचा विषय काढलाय त्यामुळे सांगतो की मराठीतले प्रसिद्ध मुलाखतकार आहेत सुधीर गाडगीळ म्हणून, सुगा आपण ज्यांना म्हणतो, की ज्यांची मुलाखत ऐकताना आपण रंगतोच. ज्यावेळेस आम्ही पुणे गणेश फेस्टिवल थ्रू त्यांची मुलाखत घेतली होती ना, त्यांनी सांगितलं होतं की त्यांची सुरुवात गणेश मंडळातनं झालेली. आपल्या सदाशिव पेठेत आहे ना निंबाळकर तालीम मंडळ म्हणून तिथे सदाशिव पेठेत राहिले होते. त्यांचं ते मंडळ त्यांनी सांगितलं आम्ही पण वर्गाने वगैरे मागितलेले. स्टेज जो देतात ना कलाकारांना, याची सुरुवात मंडळापासून, चौकापासून होते. आज अथर्व सुदामे, आज सोशल मीडियाचं हे असलं ना, खूप मोठं नाव आहे अथर्व सुदामे, पण चांगला मित्र आहे तो. पण त्यांनी पण चौक ही संस्कृती नाही सोडली. आज देखील आपण त्याच्या व्हिडिओज मध्ये जर बघाल ना तर सोबतचे जे रोजचे असतात ना ते जास्त दिसतात. मला ती गोष्ट फार आवडते की मंडळाने किंवा या गणेशोत्सवाच्या संस्कृतीने शिकवलेलं की सोबतचे मोठे करा. आणि त्यामुळे मला असं काय वाटतं की तळागाळात हा गणपती बाप्पा रुजलेला आहे आमच्यात. बरोबर. आता आम्ही गावाकडे असतो ना जेव्हा, तर प्रत्येकाला वाटतं की यार पुण्यात जाऊन एकदा तरी गणपती बघावे. किंवा आता आम्ही पुण्यात राहायला आलोय ना, तर आमचे रिलेटिव्ह आम्हाला फोन करतात की गणपतीमध्ये तुझ्याकडे येतो का,
तर पुण्यातले गणपती बघायला. ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगायचं झालं ना तर प्रत्येकाच्या घरी असे आता तरी बिल्डिंग झालेले आहेत किंवा पूर्वी ज्या चाळी होत्या, वाडे होते, 10 बाय 10चे 2च रूम असतील, पण त्या घरात 15-20 जण पाहुणे यायचे, गणपती बघायचे. आणि त्यावेळेस त्या घरात येणारा, त्या घरात उठबस होणारा, जसे मंडळांचे प्रसिद्ध आहे तसे घरोघरचे पण उत्सव इथं खूप मोठ्याने होतात. पुणे गणेश फेस्टिवल आम्ही हे जे चॅनल चालू केलं, आमचा कन्सेप्ट हीच होती की हा गणेशोत्सव तळागाळातला कव्हर करायचा. ओके. सुरुवात आमच्यापासून केली तर आमचे काही अनुभव झाले त्या उत्सवात. आता कव्हर करतो ना आम्ही हा ज्यावेळेस उत्सव, तुम्ही उत्सवात अर्धा तास आमचा मोबाईल हँडल करून बघा की दर्शनासाठी येणारे फोन, पण भारी वाटतं की त्या बाप्पाच्या दर्शनासाठी लोक आवर्जून हे करतात की चल बाबा की आमचे पै पाहुणे आलेले आहेत. तुम्हाला खरं सांगायचं झालं इथल्या चौकातल्या लोकांना जर ज्यावेळेस तुम्ही विचाराल ना तर इथे हा एक नियम ठरलेला आहे किंवा हे अंगवळणी चाललेलं आहे. इथली लोक दिवाळी दसरा मोठ्या नाही करत आहो, खरं त्या दिवाळी दसऱ्याला नाही करत. 5-25 हजार रुपये त्या गणपतीसाठीच घालवतात. घरातल्या महिलांचा सहभाग पण यात खूप महत्वाचा आहे. म्हणजे हळदी कुंकू असतं आपल्याकडे, गौराई, जे काही ठिकाणी लक्ष्मी म्हणतात, काही ठिकाणी गौराया असतात. यात पण काही वेगवेगळ्या लेगस्या आलेल्या आहेत. काहींच्या घरचे मुखवटे प्रसिद्ध आहे, काहींच्या घरचे देखावे प्रसिद्ध आहे. महिलांचा सहभाग पण फार महत्वाचा आहे. पुरुष प्रधान उत्सव याकडे पाहिला जातो, पण असं नाही आहे. महिलांचा सहभाग कसा आहे माहिती काय, आता रांगोळी काढणाऱ्या एक फार तुरळक वर्ग दिसतो, पण तो आहे. रांगोळी पण आपली संस्कृती आहे, तो करणारा एक हे. आज त्या गौरायांना ज्यावेळेस पुढे आपण तो सगळा लवाजमा मांडतो तर त्यातले फराळ असतील, ही लगबग बघा 8 दिवस अगोदरच आपल्या घरात चालू होतं. आणि ते वातावरण खूप आनंददायी असतं, हेल्दी असतं ते एकदम. आपण पोरं जरी घरात नसो, पण ज्यावेळेस घरात जातो तर घरातल्या ताईमाई पण ज्यावेळेस खुश दिसतात, ते त्यांच्या गोष्टीत रंगलेल्या दिसतात, भारी वाटते पाहायला. त्याचसोबत इथं आता हा जो पॉडकास्ट बघतील प्रत्येकाला ते एक जुन्या गोष्टी आठवतील. काहींच्या घरात खड्याच्या म्हणजे दगड किंवा जे दगड असतात त्याच्या त्या यांच्या गौऱ्या त्या पुजतात. काहींच्या घरात फक्त मुखवटे पुजतात. ही संस्कृती अशी आहे ना, एक सिंगल गौराई पण पुजतात, एक गौराई पुजणारे पण आहेत. परत तुम्हाला सांगतो मुखवटे प्रसिद्ध आहेत. काहींच्या 60-60, 70-70, 100-100 वर्ष जुन्या गौरया आहेत. तर हा सगळ्या ह्याच्यात काय आहे माहिती का, या उत्सवाने कुठेतरी महिलांना पण रिप्रेझेंट केले आणि त्यामुळं हा उत्सव आकर्षक आहे. उलट तुम्ही म्हणताय तसं गावाखेड्यातनं अनेक लोक येतात. आमचे वडील वगैरे सांगायचे पूर्वी एसट्या चालू होत्या. पुणे शहरातला जो उत्सव पूर्वी 12 नंतरनं पण चालू असायचा, आता 12चे रिस्ट्रिक्शन झाले तर रात्रभर चालू असायचा. त्या स्वारगेटच्या ज्या बसेस होत्या ह्या रात्रभर चालू असायच्या 10 दिवसात. तर लोक गावावरनं खास यायची, ते उत्सव बघायची, रात्रभर तो सगळा खेळ चालू असायचा. मग हलते देखावे होते, जिवंत देखावे होते, लाइटिंगचे होते, मानाचे 5 गणपती, दगडूशेठ, मंडई, हे बघायला तर लांब लांबनं लोक यायची. आणि हे आकर्षण आहे, हे आकर्षण आहे, पण हे मेंटेन पण ठेवलेलं आहे. संस्कृतीला धरून आहे. कुठे गालबोट लागायची कामं याला झालेली नाहीयेत. आज कॉन्ट्रोवर्सियल गणेशोत्सव असा कधीच या कार्यकर्त्यांनी इथल्या या मंडळांनी होऊन दिलेला नाही, याचा अभिमान आहे. मतभेद अनेक होतात, कुठली संस्था अशी नाहीये जगाच्या पाठीवर ज्याच्यात मतभेद नाहीये. बट तो एक टेबल असतो बघा, 4 जणांचे मतभेद जरी असेल तरी त्या सिंगल टेबलवर एकत्र आल्या ना तर त्या मंडळ ह्या नावासाठी किंवा त्या नावापुढे यांना काहीच नाहीये. उत्सव म्हणाल, लेगसी म्हणाल, तर ही संस्कृती फार पूर्वीची, आणि ही संस्कृती आनंददायी वगैरे असण्यापेक्षा जास्त स्वाभिमानी आहे. या गोष्टीवर, या संस्कृतीवर किंवा या परंपरेवर ज्या वेळेस गोष्टी आलेल्या आहेत ना, लोकांनी त्या छातीवर घेतलेल्या आहेत, म्हणजे फार पूर्वीपासून. ही ॲक्च्युली तुम्ही जर
या लाईनच्या सुरुवातीला जाल ना, जिथनं आपण या पेन ठेवतोय, हा उत्सव चालू केलेलाच आहे चळवळीसाठी. चळवळीसाठी हा जो उत्सव चालू केलेला आहे, एक स्वाभिमान आहे की आमचं राज्य आहे, हे आमचंच राहणार, आणि तिथनं ही सुरुवात झालेली. त्यामुळे हा उत्सव स्वाभिमानाचा होता, स्वाभिमानाचा आहे, आणि इथून पुढे देखील अनेक जनरेशन चेंज होतील. लावूयात, आज आम्ही फक्त कव्हर करायचं काम करतोय पुणे गणेश फेस्टिवल थ्रू, पण ही ग्राउंडवर कामं करणारी आहेत ना सगळी स्वाभिमानी येड्या डोक्याची लोक आहेत ही सगळी. यांच्या जर एक इगो पॉइंटवर जो आलं ना, उत्सवावर काही आलं ना, तर मग हे पुढे मागे न पाहणार आहेत. हो, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक छोटा किस्सा सांगायचं झालं तर, मुंबईचा ज्यावेळेस लालबाग परळमधला गणेशोत्सव कव्हर करत होतो ना, तिथले एक जुने भोर म्हणून आहेत, चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ना, त्याच्या अध्यक्षांना आम्ही भेटलो होतो. जुने आहेत ते, माझे अध्यक्ष आहेत भोर म्हणून. गिरणगाव म्हणतात त्या सगळ्या एरियाला. ते गिरणी कामगार जे होते त्यांची वास्तव्य तिथं होती, चाळी जी संस्कृती आहे. तर त्यांनी सांगितलं की, त्यांना विचारलं मी एकदा खाजगीत की तो उत्सव कसा होता बरं, की ज्यावेळेस गिरण्याच बंद पडल्या, विकल्या गेल्या किंवा काय रोजगार गेला, ते पण भावनिक झाले होते. अरे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे म्हणजे खायचे वांदे झाले होते, चुकीच्या मार्गाला चालली होती पोरं किंवा हे. पण त्यात पण आहे ना, त्यांनी आवर्जून सांगितलं की लोकांनी आहे ना घरातले बायकोचे दागिने घाण ठेवले, पण तो उत्सव केलाय. याला लय मोठं जिगर लागतंय. अरे जवळचा गोष्ट आहे त्यांच्या. म्हणजे आपण पाहिलं तर स्वतःच्या गोष्टीसाठी पण असा निर्णय घेताना आपण पुढे मागे बघतो, पण त्या लोकांनी ते जिगर दाखवलं यार. पुण्यात 61चा फार मोठा पूर आला होता, म्हणजे पाणशेत धरण ज्यावेळेस फुटलं होतं, पण त्यानंतर पण लोक सांगतात ना की कमी प्रमाणात झाला पण तो उत्सव केला. अहो स्वतःची घरदारं पडली होती, घरदारं म्हणजे भिंती पडल्या, घरात खायची भ्रांत आहे, पण लोकांना उत्सवाचं पडलं होतं की ती जी लेगसी आहे ना, तो ग्राफ असाच राहिला पाहिजे. खाली जरी आलाय ना, पण तो वरती जाणार हे त्यांना माहिती होतं. तो कुठं खंड नाही पडून दिला त्यांनी. ही लेगसी फार वेगळी आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ना की एक वर्ष दंगल झाली होती, त्या दंगलीचं स्वरूप असं झालं होतं की हिंदू मुस्लिम किंवा अशी वेगळं स्वरूप द्यायला लागलं होतं. पण आता या उत्सवात काय होतंय का? आणि त्यावेळेस माझ्या अंदर कारगिलचं युद्ध चालू होतं. तर आता त्या याला वेगळं वळण लागतंय का? पण शेवटी बाप्पा यावं या सगळ्याच्या मागं, गणपती बाप्पा. गणपती विसर्जनाच्या दिवशी एक न्यूज आली की कारगिलचं युद्ध आपण जिंकलं आणि त्यांनी शरणागती केली. ते जे गढूळ झालेलं वातावरण आहे ना, ते परत आनंददायी झालं. तुम्हाला त्यामुळे मी म्हणतो ना की ह्या पुणे शहरावर किंवा ह्या उत्सवावर वेगळं लक्ष आहे गणपती बाप्पांचं, वेगळा वरद हस्त आहे त्यांचा. बरोबर, त्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात ना ह्या. 100%. आणि आम्ही जेव्हा टीव्हीवर बघायचो लहान असताना, आपण जेव्हा जो पुण्यातला नाहीये तो बघतो त्याला नेहमी दिसतं की आता मानाचा गणपती आला, हा मानाचा गणपती आला, तो मानाचा गणपती आला. पण ती मानाचा गणपती ही कन्सेप्ट आहे ना, नक्की काय? सुरुवातीपासून जर आपण पाहिलं ना, अनेक पुस्तकांमध्ये किंवा अनेक याचे संदर्भ आहेत. ग्वाल्हेरला गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात व्हायचा. ग्वाल्हेरला गणेशोत्सव एक त्याला एक काय म्हणू शकतो, राजाश्रय होता त्या गणेशोत्सवाला, ग्वाल्हेरच्या गणेशोत्सवाला. तर तो फार मोठ्या प्रमाणात चालू व्हायचा. तर पुण्यातील त्या वेळेचे नामांकित प्रस्थ म्हणजे खाजगीवाले आणि गोटावडेकर हे आणि त्यांची संपूर्ण ती टीम एकदा ग्वाल्हेरला जाऊन त्यांनी तो उत्सव पाहिला. आणि त्यावेळेस ते म्हणले आपल्याला हा पुण्यात आपल्या नगरात आपल्या गावात हा चालू करायचा. तिथनं त्याची एक म्हणतो ना थिंगी भेटलेली आहे. तर त्या वर्षी ग्वाल्हेरचा तो उत्सव बघून त्याच्या पुढच्या वर्षी खाजगीवाले, घोटावडेकर आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी असे हे 3 गणपती बसले. आणि त्यावेळेस क्रांतिकारी ही सुरुवात होती. आज आपल्याला हे जे गणपती दिसतात ना, खाजगीवाल्यांचा असू द्या, घोटावडेकरांचा असू द्या, तरवड्यांचा असू द्या, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, दगडूशेठ, मंडई,
ही सगळी त्यावेळेची कोर टीम आहे. की ही जी चळवळ आहे ना, या चळवळीची कोर टीम आहे. त्याला एक त्यावेळेस तत्कालीन भारताचं एक नेतृत्व मिळालं लोकमान्य टिळकांच्या स्वरूपाने. लोकमान्य टिळक हे त्यावेळेस भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व होतं, चळवळीचे नेते होते. तर त्यावेळेस ज्यावेळेस हा उत्सव चालू झाला ना, ते प्रमुख हे 3 गणपती बसले. ओके. खाजगीवाल्यांचा, गोटावडेकरांचा आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारींचा. ती संकल्पना ज्यावेळेस पाहिली, त्याच्या नेक्स्ट इयर यात अनेक गणेशोत्सव मंडळं ॲड झाली त्यावेळेस. ओके. टिळकांना मानलं पाहिजे की टिळकांनी या उत्सवाची नस बरोबर ओळखली की स्वातंत्र्य चळवळीसाठी लोक एकत्रित करायचे, तर गणेशोत्सव हा फार महत्वाचा घटक होता. म्हणजे की लोक आपल्या मागं उभी करायची आहेत, लोक स्वातंत्र्य चळवळीसाठी उभी करायची आहेत आणि यांना इंग्रजांना आपली ताकद दाखवायची आहे, तर या उत्सवाच्या मार्फत दाखवायची. तर त्या अनुषंगाने टिळकांनी अनेक गणेश मंडळ एकत्र केली, अनेक हे झाले. तर मी तुम्हाला सांगू होतो जसं गोटावडेकरांचा, खाजगीवाल्यांचा, भाऊसाहेब रंगारींचा उत्सव हा जसं चालू झाला, नेक्स्ट इयर अनेक मंडळे एकत्र आली. पण एकत्र आली, 10 डोकी एकत्र झाली त्यावेळेस. पण हा ज्यावेळेस हे निर्माण झाला असेल तर की पहिलं मिरवणुकीच्या रांगेला कोण जाणार, विसर्जन मिरवणुकीच्या रांगेला, तर त्यावेळेस टिळकांनी शक्कल लढवलेली आहे ही. ओके. की सगळ्यात पहिले आले ते म्हणले की ग्रामदैवत जो आहे पुण्याचा, तो कसबा गणपती जो आहे तो पहिले सोडा. पुण्याची ग्रामदैवता जी आहे ती आपली तांबडे जोगेश्वरी. तर तांबडे जोगेश्वरीचा जो गणपती बसला त्याला दुसरा सोडा. आणि त्यावेळेस खाजगीवाल्यांचा 3रा गणपती होता. ओके. ही नोंद आहे, हे काय आपण असं ऐकलंय विकलंय असं नाही, नोंद आहे. त्यावेळेस 3रा गणपती हा खाजगीवाल्यांचा सोडलाय. आणि संदर्भ असे सापडत आहेत की हे पहिले 3 झाले, शेवटच्या 3चा पण क्रमांक ठरला होता. शेवटच्या 3 मध्ये शेवटून 3रा भाऊसाहेबांचा गणपती निघाला, भाऊसाहेब रंगारींचा गणपती निघाला. त्यानंतर ना दगडू हलवाई, म्हणजे आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई, त्यावेळेस दगडू हलवाईंचा तो गणपती सोडला. आणि बाजारपेठेचा गणपती म्हणून अखिल मंडई मंडळ जे आहे ते मंडईचा गणपती शेवटून 3रा. हे तत्कालीन संदर्भ आहेत. नंतरून वाडवडिलांनी ऐकू जे आम्हाला माहिती आहे, आम्ही ज्यावेळेस या उत्सवाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तर मानाचे 5 कसे हे झाले. तर ग्रामदैवत म्हणून श्री कसबा गणपती, ग्रामदैवता म्हणून श्री तांबडी जोगेश्वरी, तालमींचा गणपती. एक काळ होता अरे तालमींचा त्यावेळेस खूप दबदबा होता. बरोबर. आणि टिळकांनी ते ओळखलं होतं की आपल्याला ताकद पाहिजे, नुसतं लोकांनी एकत्र करून चालणार नाही, ती ताकद पाहिजे ना. तर तो पंचसाठी आहे ना आपल्या हातात तालमी लय गरजेचं आहे. तर त्यावेळेस त्यांनी अनेक तालमींचे वस्ताद एकत्र केले आणि वस्तादांच्या पुढे कोण जाणार आहे, ते वस्ताद एकत्र केले आणि अशा अनेक एक समाज प्रबोधन केले, तालमींचं प्रबोधन केले की तुम्ही गणेशोत्सव चालू करा, तुमचा गणपती बसवा. आणि ह्या तालमींचा गणेशोत्सव असा चालू झालेला आहे. तर या तालमींचा एक गणपती म्हणून गुरुजी तालीम, गुरुजी तालमीचा पण रंजक इतिहास आहे. गुरुजी तालीम एवढा जुना आहे की गुरुजी तालमीत पण आज गणपती अगोदर बसायचं सार्वजनिक गणेशोत्सवाचे. गुरुजी तालमीच्या आधी म्हणजे या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अगोदर गुरुजी तालमीत गणपती बसायचे. ही तालीम पण हिंदू मुस्लिम ऐक्याचं खूप मोठं स्वरूप होतं. हिंदू मुस्लिम लोक एकत्र येऊन हा गणपती बसवलाय त्यांनी, तालमींचा गणपती, गुरुजी तालमीचा गणपती. तर तालमीचा गणपती म्हणून हा 3रा. 4था म्हणजे बाजारपेठ. त्यावेळेसची बाजारपेठ मोठी, म्हणजे आत्ता पण ती ऑफकोर्स मोठीच आहे, ती म्हणजे आपली तुळशीबाग. तर या तुळशीबागेचा, या बाजारपेठेचा गणपती जो आहे तो म्हणून हा मानाचा 4था मान मिळाला हा तुळशीबागेला. आणि हा जो महागणपती आहे तुळशीबागेचा, यंदाच्या वर्षीच त्यांचं 125वं वर्ष. हे जे मान आहेत ना हे एका वर्षी ठरलेले नाही, हे जसजसा उत्सव पुढे गेलेला आहे तसं मग ते मान ठरत गेलेले, असं
ऐक्यू म्हणा किंवा काही वाढ वडिलांकडनं आलेले, या पिढीकडनं त्या पिढीला, त्या पिढीकडनं त्या पिढीला असं सांगत गेलेले पूर्वीचे जे काही लेखी पुरावे नव्हते. पण ही आपली जबाबदारी आहे, ही आपली परंपरा आहे, ही जी लेगसी आलेली ही पुढच्या पिढीला देणं. तर आज आला मानाचा 4था गणपती. मानाचा 5वा हा केसरीवाडा. पूर्वी लोकमान्य टिळक विंचुरकर वाड्यात राहिले होते कुमठेकर रस्त्यावर. नंतर ना गायकवाडांनी त्यांना केसरीवाडा हवा दिलेला आहे. तर केसरीवाड्याचा जो गणपती आहे आजचा, तो टिळकांचा गणपती म्हणून त्यांना 5वा मान आहे. ते हे असे मान ठरत गेले किंवा हे गणपती ठरत गेलेले. हा बघा, पुण्यात मानांचेच गणपती किंवा हे रात्रीचे जे गणपती एवढे नाही. आमच्या पुण्यात पण आता शेवटी मंडळ म्हणल्यावरती एक चुरस असते. बरोबर, एकीकडे मानाचे गणपती आहेत ना, दुसरीकडे स्वाभिमानाचे गणपती आहेत. आमचं पण मंडळ भारी आणि आहे. अहो, प्रत्येकासाठी आपला गणपती, प्रत्येकासाठी आपला गणपती म्हणजे मानाचा आहे, प्रत्येकासाठी आपला गणपती म्हणजे नवसाचा आहे, किंवा प्रत्येकासाठी आपला गणपती म्हणजे राजा आहे. त्यावेळीची एक गरज म्हणून, त्यावेळीची अरेंजमेंट म्हणून. हो, गरज म्हणून अरेंजमेंट. आणि हे बघा, अनेक मतभेद असतील किंवा काही कॉन्ट्रोवर्सीज होत असतील, पण पुण्याची एक संस्कृती आहे. आम्ही म्हणजे पुण्याच्या गणेशोत्सवाने कधी स्वतःची हा नाही होऊन दिलेली, मान कधी मोडलेले नाहीयेत. आणि ही वरिष्ठांची शिकवण आहे. मानाचे गणपती आहेत, तो पुण्याची शान आहे आमच्या. बाकीचे गणपती थांबतात त्या गणपतींसाठी, पण ती लेगसी पण आपण कधी मोडू शकत नाही किंवा मोडणार देखील नाहीत. त्यांचा मान त्यांना मिळेल. अनेक मतभेद होतील किंवा या गोष्टी होतील, पण त्यांचा मान त्यांना मिळेल. आणि बाकीच्या मंडळांना पण तेवढंच महत्व आहे. अरे दादा, बाकीची मंडळं देखील, सर्वसामान्य मंडळं पण तेवढीच महत्वाची आहेत जेवढी मानाचे गणपती महत्वाचे. बरोबर. असे ज्यावेळेस काही वेळेस मला मीडियावाले जे आहेत ना, जे हे करतात, त्यांच्यावर थोडंसं काय आहे ना, राग येतो. की नाही, तुमचा मानाचा आहे का? अहो, सगळेच गणपती बसवतात, बाकीचे काय रावण बसवतात का? असं तुमचा मानाचा आहे का, तुमचं नाही, हे असं हे नाहीये. आपण सगळे एकच आहे आपण. अहो, इथल्या कार्यकर्त्यांमध्ये नाही आहेत त्या भावना, त्या मीडियाने दाखवू नये ना. कॉन्ट्रोवर्सी तयार करणारी ही मीडिया आहे, इथले कार्यकर्ते नाही आहेत. ज्यावेळेस आपण बघतो ना, प्रत्येकाला मान दिलेला आहे ना, हा त्या रांगेसाठी आहे. आणि हे सर्वसामान्य मंडळातले पण मानतात त्या गोष्टीला. मग मीडियाने का हा कॉन्ट्रोवर्सी तयार करावी? प्रत्येकाला वाटत असलं की आमचा गणपती पुढे जावा, किंवा पुढे जावा म्हणण्यापेक्षा प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना आज आम्ही पाहतो ना, प्रत्येकाची प्रांजळ भावना आहे की हा जो माझा बाप्पा आहे ना, हा प्रत्येकाने बघावं की माझा बाप्पा किती भारी आहे बघा ना, आणि एखाद्याने तरी कौतुक करावं. आणि ही खूप प्युअर भावना आहे. प्युअर भावना आहे खूप, ही जी प्रत्येक मंडळामध्ये आज इथे रुजलेली आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य मंडळं पण इथली, रात्र जागून ती लोक कामं करतात, वर्गाने मागतात, घरं झिजवतात, ती त्यांचे पण कष्ट आहेत त्या गोष्टी माग. त्यामुळं पुण्याचा गणेशोत्सव हा सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. काय आता जसं तुम्ही सांगितलं की ह्या मंडळांचा म्हणजे एक इतिहास पण आहे, आणि खरं तर टिळकांनी हे स्वातंत्र्यासाठी चालू केलं होतं. मग ह्या मंडळांमार्फत टिळकांना कुठे अशी मदत झाली होती का? हो, बरीच मदत झाली. म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं झालं ना, त्या गणपती ह्या एकमेव देवतेमुळं खूप मदत झालेली आहे या स्वातंत्र्य लढ्यासाठी. अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या गणपती रिलेटेड होत्या. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं, चाफेकर बंधूंनी ज्यावेळेस रँडचा वध केला, रँडला उडवला, तर ती आहे ना, जुन्या दस्तांमध्ये असं सापडतं की ती पैज लागली होती श्रीमंत भाऊसाहेब रंगारींमध्ये आणि चाफेकर बंधूंमध्ये, की ह्याला सगळ्यात पहिले कोण ठोकणार. बरोबर. पण ज्यावेळेस चाफेकर बंधूंनी ती पैज जिंकली, म्हणजे रँडला आपल्या गणेश खिंडीमध्येच ठोकला, तर त्यावेळेस त्यांनी आहे ना एक निरोप पाठवला टिळकांना की खिंडीतला गणपती पावला. तिथं पण गणपती बाप्पा आलाय आपला. अशी कितीतरी आहे ना पुण्यात गणपतीची मंदिरं आहेत, यांच्या कळसांमध्ये एक लपण्यासाठी काही तालमी होत्या, काही खोल्या होत्या. गणेश खिंडीतला जो गणपती आहे ना, त्याच्या पण कळसामध्ये ती आहे.
जिथं लपल्याचे पण अनेक पुरावे आहेत. गणपती आहे तिथं. हा उत्सवच चालू झालाय. गणपतीच का निवडला? ओके. शक्ती, बुद्धी, युक्ती सगळ्याच देवता आहे हा. तुम्हाला सांगू का की आज कसबा म्हणजे पूर्व भाग जो आहे पुण्याचा, इथली मंडळं एक काळ खूप ताकदवान, जी की आज पण आहेत, स्वातंत्र्यपूर्वी काळात पण होती. तिथे ना कसब्यात एक मंडळ आहे, जनार्दन पवळे संघ म्हणून, कसब्याचा राजा म्हणतात, तांबट आळी जी आहे. तर हे जनार्दन पवळे कोण होते? जनार्दन पवळे ना हे तालमींमधले मल्ल होते, नंतर वाचतात. तुम्हाला म्हणलं जसं त्या काळात आहे ना एक वेगळा दबदबा होता. बरोबर. तर ते अवघे 33व्या वर्षी वगैरे काहीतरी गेले आणि त्यांचा दबदबा असा होता की इंग्रज पण त्यांना घाबरायचे. त्यांचं प्रस्थच असं होतं की ज्यांना इंग्रज पण घाबरायचे, त्यांच्या शब्दापुढे काही गोष्टी गेलेल्या नव्हत्या. तुम्हाला मी त्याचे एक जुनी वृत्तपत्रामध्ये एक त्यांची बातमी पण आहे. तर ते ज्या वेळेस गेले ना, तर त्यावेळेस एवढी गर्दी होती पुण्यात म्हणतात की त्यांची 11 वाजता चालू झाली होती अंत्ययात्रा, ती 4 वाजता वैकुंठाला पोहोचली. ओके. इंग्रज पण ज्याला घाबरायचे तर त्यांना ते गेल्यानंतर पण तशी धास्ती राहावी. त्यामुळं त्या गणपती मंडळाला पण नाव जनार्दन पवळे संघ, त्या जनार्दन पवळ्यांचंच आहे. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगू का, हा उत्सव दाबण्याचा खूप प्रयत्न झालेला आहे. म्हणजे पूर्वी तुम्हाला सांगू का की इंग्रजांनी आरत्यांवर बंद्या घातल्यात. ओके. इंग्रजांना हळूहळू कळायला लागलं होतं की पूर्वी जे मेळे आणि हे व्हायचं ना, कीर्तन व्हायचे ना, त्यातनं हे मेसेज देतात काहीतरी बरं का. आणि फितूर होतेच त्यावेळेस. ते फितुरांनी सांगितलं असेल किंवा काय, हे मेसेज द्यायला चालू झालेले आहेत त्यावेळेस. मग या मेळ्यांवर बंद्या कशा आणतील? टिळकांच्या भाषणांवर बंदी आणली होती एक काळ. करायचं कसं? लोकप्रबोधन करायचं कसं? बंदी भाषणांवर होती. टिळक नंतर ना फक्त मांडवात जाऊन थांबायला लागले. प्रत्येक मंडळांना भेटी द्यायला तर बंदी नाही ना केली, त्या मांडवात जाऊन थांबायला लागले. आणि जसे टिळक आलेत कळले तुझा खूप गर्दी व्हायला लागली आणि टिळकांच्या नावाने जय जयकार चालू केला. आणि त्या जय जयकार असा होता की गणपती बाप्पा मोरया आणि टिळक महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे हा जो उत्सव तुम्ही बघितला ना, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्याला कळतं की गणपती बाप्पा इथं पायामुळं खास खळग्यांमध्ये राजमाता जिजाऊंनी या आपल्या कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केलाय, वसवलाय तो. छत्रपतींचा आशीर्वाद यावा आपल्या पुण्यावर. छत्रपतींचे, राजमाता जिजाऊंचे हे उपकार आहेत आपल्यावरती. त्यानंतरून ती आलेली लेगसी नंतर टिळक असू दे, भौरंगारी असू दे, किंवा तिथपासून ते अगदी आत्तापर्यंत पुणे शहरात जे नामांकित होऊन गेले या उत्सवात, श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे तात्या गोडसे असू दे, अखिल मंडई मंडळाचे तात्या थोरात असू दे, उत्सवाने घडवलेले अनेक नेते असू दे, उल्हासदादा पवार, अहो काय त्यांचा अभ्यास आहे या गणेशोत्सवावर. राज्यमंत्री आपले या उत्सवातनं घडलेले. स्वर्गीय खासदार गिरीश बापट या उत्सवातनं घडलेले. आज जे केंद्रीय मंत्री आहेत मुरलीधर अण्णा मोहोळ, ह्या उत्सव ते सगळ्यात पहिले सांगतात माझा मूळ या उत्सवात नाही. आज राज्य मान्यता मिळालेली आहे, महाराष्ट्र राज्य महोत्सव याला मिळाली आहे. पहिल्यांदा आमदार झाले हेमंत रासने. त्यांनी काय का म्हणा ती जाणीव ठेवली की भाऊ आपण यातनं मोठे झालेलो आहे. त्या माणसाचा मला त्या गोष्टीसाठी खूप अभिमान वाटतो की त्यांनी ती गोष्ट जाणली आणि त्याला आज राज्य मान्यता मिळवून दिलेली आहे. सुरेश कलमाडी म्हणजे हा उत्सव कुठलाच पक्षीय नाहीये. मंडळांमध्ये ते एक नियमच आहे की तुम्ही या उत्सवात काम करताना तुमचा राजकीय सदरा बाहेर ठेवून काम करा. सुरेश भाई कलमाडी केंद्रीय मंत्री होते, पण त्यांनी पुणे फेस्टिवल प्रसिद्ध केला. आज पण त्याचे फुटेजेस आहे. त्यांच्यामुळे आम्हाला जुना उत्सव बघायला तरी मिळतो.
असे अनेक गोष्टी ह्या उत्सवाने घडवल्या. चढ उतार आलेले आहेत ह्या उत्सवामध्ये. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर खूप त्रास झाला या उत्सवाला. दाबण्याचा अनेक प्रयत्न केलेले आहेत या उत्सवाला. मिरवणुकांवर बंद्या आणलेल्या आहेत. तुम्हाला सांगू का, अडचणी काही नॅचरल आहेत, काही ठरवून झालेल्या आहेत. हे मेन म्हणजे याची उत्क्रांती झाली, तो काय संघर्ष असेल म्हणजे विचारायलाच नको. प्रत्यक्षदर्शी जे असतील म्हणजे ते नशीबवान असतील ते सगळं बघण्याला. त्यानंतर प्लेग आलाय, तरी हा उत्सव झालाय. अनेक उत्सवात या दाबण्याची मिरवणुका नाही काढायला लावल्यात. मी कायम आवर्जून तो किस्सा सांगतो की मिरवणुका काढण्यावर बंदी आणली होती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी. हे म्हणजे त्यावेळेस आत्तापेक्षा झाल होते ते. नाही मग तो मुद्दामूनच काढणार. आमच्या संस्कृतीला तुम्ही दाबू शकत नाही. मग टिळकांनी सांगितलं की आपल्याकडे काय देव तर विसर्जित झाले पाहिजे, तर तुम्ही विसर्जित करा. म्हणजे गणपतीच्या डोक्यावर अक्षता टाका विसर्जित झाला म्हणून, पण गणपती हलवू नका जागेवरनं. मांडवातच ठेवले गणपती. आणि जवळपास कोजागिरी पौर्णिमेला त्याचं विसर्जन केलं. तुम्ही जेवढा दाबण्याचा प्रयत्न केला तेवढा झालाय. नॅचरल कॅलेमिटीज बऱ्याच आल्या दादा यावर. म्हणजे तुम्हाला सांगतो 61चा पूर आला, उत्सव झाला. ब्लॅकआउट व्हायचे युद्ध काळात, दिवे लावायला पण बंदी केली होती, उत्सव झाला. हा गणपती बाप्पा विसर्जन होता त्यांनी कारगिल युद्ध जिंकलं असं इथं पुण्यात म्हणतात. आपल्यावर आलेलं हे संकट घेऊन गेला. तुम्हाला सांगतो स्वाईन फ्लू नावाचा हे आला काही वर्षापूर्वी, काही 2008-09 माझ्या अंदाजे, तरी पण उत्सव झाला. जागतिक महामारी आली कोरोनाची. त्यावेळेस तळागाळात रस्त्यावर घरावर तुळशीपत्र ठेवून आलेला हा कार्यकर्ताच होता. पुण्याचं एक आहे ना, खूप पुणे शहरातलं एक वाखाणण्याजोगं कार्य केलेलं एक पुस्तक आहे विघ्नहर्ता कार्यकर्ता. मी तुमच्या माध्यमातून जे या उत्सवावर ज्यांनी टीका केल्यात ना त्यांना मी तुमच्या माध्यमातून एक सूचित करू शकतो की सांगू शकतो आवर्जून की तुम्ही टीका करताय ना. जय गणेश व्यासपीठ म्हणून आहे ना पुणे शहराचं एक एकीकरण आहे. अनेक गणेश मंडळी त्यांनी आहे ना, ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काय कार्य केले कोविडमध्ये. तुम्ही ज्यावेळेस घरात बसले होते, तुमच्या डोक्यावर टेन्शन होतं ना, त्यावेळेस हे कार्यकर्ते रस्त्यावर होते. अहो त्यांनी ते पुस्तक केलेलं आहे आम्ही की विघ्नहर्ता कार्यकर्ता. आवर्जून ते वाचा. ज्यावेळेस आपण 4 शिव्या घालतो ना यांनी या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा या मंडळांना, त्यांनी केलेले कार्य कधीतरी ऐका. आज अनेक पॉडकास्टमधून आम्ही ज्यावेळेस ह्या गोष्टी कव्हर करतो ना, हे काय नाही, फक्त आमचं एकच प्रांजळ हेतू आहे की लोकांचे डोळे उघडावे आणि चांगल्या दृष्टिकोनाने या उत्सवाला बघावं. बरोबर. जेणेकरून आमचा उत्सव खरा ना, आमचा उत्सव भारीच आहे. चांगल्या बाजू आम्हाला दाखवायच्या. अशा उत्सवावर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. पण अटल बिहारींचं एक वाक्य बघा की ये लोकतंत्र राहण्याचे. जसं की अनेक गोष्टी घडतील, हा उत्सव कमी नाही होणार. बरोबर. पण आता पण घडतातच ना. म्हणजे आता पण तुम्ही बघत असाल ना की असं बरेचदा सांगितलं जातं की फार रात्री हा उत्सव चालू नये. पण लोकांना इच्छा असते की बघावं. आता लांबून व्यक्ती आला, त्याला वाटतं की अरे त्याला रात्र इथे यायलाच झाली, तो कधी करणार बघणार. परत साऊंड सिस्टीमवर लोक म्हणतात की खूप आवाज होतो ह्या उत्सवामुळं, खूप गुलाल उडवला जातो. अशा बऱ्याचशा गोष्टी आता पण बघायला मिळतात. त्यावर काय मत आहे? हिंदू संस्कृतीतला सगळ्यात महत्वाचा सण म्हणून गणेशोत्सव झाला. जसं तुम्ही सांगितलं की आता रात्रभर पाहता येत नाही, तर पूर्वी रात्रभर पाहता यायचा. आणि बाप्पाच्या कृपेने हा लवकरच रात्रभर पण चालू होईल आणि चालू होईलच. की हे आपला आहे ना, आजकाल प्रत्येकजण व्यावसायिक आहे, नोकरदार आहे. 7 वाजता घरी आला तर तो त्याच्या पोराला बायकोला घेऊन काय जाणार आहे गणपती बघायला. घरातल्या गणपतीची आरती केली, जेवला, तोपर्यंत सगळे लाईट्स म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी बंद होतात. तो काय उत्सव दाखवणार आहे. या प्राथमिक गोष्टी उत्सवातल्या आपण मार्क करून सरकारने पण या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा. हलते देखावे, जिवंत देखावेत. अहो या हलत्या देखावे, जिवंत देखाव्यामधनं आहे ना,
एक महाराजांबद्दल किंवा त्या इतिहासाबद्दल क्युरिओसिटी निर्माण झालेली आहे. समाज प्रबोधन पण होतं. समाज प्रबोधन होते. पुढच्या येणाऱ्या पिढीला त्या गोष्टी कळतायत. कमीत कमी या गोष्टी पण कुठेतरी लक्षात घेऊन उत्सवावरचे हे निर्बंध जे आहेत ना ते कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. आणि आज पुणे शहरात म्हणा किंवा सगळीकडे सेन्सिटिव्ह विषय आहे ना तो म्हणजे साऊंड सिस्टीम. मला व्यक्तिगत असं वाटतं की आनंद व्यक्त करायचा आहे ना प्रत्येकाचं माध्यम वेगवेगळं आहे. काहींना ढोल ताशावर नाचायला आवडतं, पूर्वी हलग्या होत्या, काहींना टिपऱ्यांवर नाचायला आवडतं, तर काहींना साऊंडवर नाचायला आवडतं. तर ढोल ताशे चुकीचे आहेत का? अजिबात नाही. ते आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. रणवाद्य येते, आम्ही आलोय हे सांगण्यासाठी ढोल ताशे वाजतात. पण साऊंड सिस्टीम पण चुकीची आहे का? तर नाही बरं का. साऊंड सिस्टीम पण चुकीची आहे असं म्हणता नाही येणार. तर का आपण म्हणतो ना ही संस्कृती चुकीची आहे. आज गेले मला आठवते 90च्या दशकापासून वाजतेच साऊंड. जर बंद करायची होती तर त्यावेळेसच का ना डोळे उघडले. हा पण संस्कृतीचा पार्ट असतोपर्यंत तुम्ही का थांबले होते? चुकीचं काय घातलं तर रिस्ट्रिक्शन्स कशावरती याव्या? रिस्ट्रिक्शन्स डेसिबल्सवरती याव्यात. डेसिबल्सचा खरंच त्रास होता हो. एका ठराविक पर्यंत ठीक आहे, कशाला ती कॉम्पिटिशन पाहिजे? रिस्ट्रिक्शन ते प्लाझ्मा जे साऊंड आहे ना ते खरं तर बंद झाले पाहिजे. प्राण्यांना पण त्रास होतो ना ते. होतो प्राण्यांना, माणसांना इथं त्रास होतोय. ते जास्त सेन्सिटिव्ह असतो पण आपल्यापेक्षा ते लोकांना जास्त ऐकायला येतं. मेन म्हणजे तुम्हाला सांगू का, हे ना काय नाही आमचा उत्सव विद्रूप करतायत. हा उत्सव नाही आमचा. ते प्लाझ्मा बिझ्मा ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. उत्सवात रिस्ट्रिक्शन आणायचे तर या गोष्टींवर रिस्ट्रिक्शन आणणं गरजेचं आहे. उत्सवात रिस्ट्रिक्शन आणायचंय ना साऊंडवरती तर त्या अश्लील गाण्यांना आणा. काय होतं, ते अश्लील गाणं लागलं ना एखादाच असतो म्हणजे 10 जणांमधला एखादा असतो, त्याला काय हाऊस चढती काय माहिती, तो त्याला शर्ट काढतो, घुमवतो, एक जण फोटो काढतो आणि मीडियाला देतो. रिस्ट्रिक्शन आणायचं तर या विद्रूप नाचण्यावर रिस्ट्रिक्शन आणा. द्यान 2 रट्टे काय मग पुढचा हे होईल तसं नाचायला. एक सिंपल आहे, तुम्ही तुमच्या आई बहिणीसमोर अशा गोष्टी करू शकता का? तुमची आई बहिणी तसे बाकीच्यांच्या पण आई बहिणी बघतात ना तुम्हाला. अहो रिस्ट्रिक्शन आणायचे तर ह्या गोष्टींवर आणणं गरजेचं आहे. पण संपूर्ण साऊंड या गोष्टीवर बंदी आणा किंवा लावली नाही पाहिजे असं म्हणू नका. तुम्ही जर पाहिलं ना तर हे साऊंड म्हणा किंवा हे लाईट हे जे व्यावसायिक आहेत ना हे खूप सर्वसामान्य घरातली पोरं आहेत. ह्याच्या तळागाळाला जाऊन तुम्ही अभ्यास करा. सर्वसामान्य घरातली पोरं आहेत, त्यांची पोटं ह्यावरती आहेत, त्यांचं घर ह्यावरती चालणार आहे. हाच 10 दिवसाचा त्यांना काळे पैसे कमवायचा. आज आम्ही पगारदार बिझनेसमन आहे म्हणून आपल्याला हे वाटतंय. आपल्या बिझनेसवर आल्यावर आपण पण हातपाय मारणारच ना. तर रिस्ट्रिक्शन जे आहेत आणा, पण कोणाच्या पोटावर पाय देऊन नका आणू असं आमचं म्हणणं आहे. साऊंडवर नाचायला अनेक जणांना आवडतं, पण ते नाचणं किंवा त्याचा आवाज जास्त होतोय ना, तर आवाज जास्त होण्यावर कठोर नियमावली बनवा. ठीक आहे आज आहे पण त्यावर कटाक्षाने नजर ठेवा. संपूर्ण साऊंड सिस्टीम बंद करू नये अशी माझा, मी कदाचित चुकीचा पण असू शकतो पण पुणेकर असल्यामुळे आहे ना माझा तो स्वभाव की ठाम मत आहे आपलं. रोकटोक प्रत्येकाला आनंद व्यक्त करायचा इथे आज अधिकार आहे. जे एखाद्याला नसतं हे आवडत. आणि काही सेन्सिटिव्ह पार्ट आहेत आपल्याकडं, तिथे जाऊन वादन करू शकणार आहे का? काही म्हणजे मेंटॅलिटीचे एरियाज असतात, जसजसा एरिया बदलतो. शनिवार नारायण सदाशिव ह्यांचं एक छान छान गोड गोड अशी लेगसी. पण हेच इकडे कसबा, नानापेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठमध्ये गेला तर रोकठोकवालेच असे. जसजसा हा प्रदेश बदलतोय तसतसं काहींचे स्वभाव वेगवेगळे आहेत ना. हे सगळे वेगवेगळे 4 डोकी एकत्र करूनच हा गणेशोत्सव होतोय ना. तर त्या एका या गोष्टीमुळं यामध्ये कुठली कॉन्ट्रोवर्सी निर्माण नाही व्हावी असं मला वाटतं. आता तुम्ही सगळं आम्हाला सांगितलं, म्हणजे इतिहास सांगितलात,
पूर्ण गणेश मंडळाबद्दल सांगितलं, मानाचे गणपती सांगितलेत आणि काय गोष्टी व्हायला पाहिजे ते सांगितलं. पण आता तुम्हाला काय वाटतं की कार्यकर्ते, म्हणजे मला जाता तुम्हाला विचारायचं आहे की कार्यकर्त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा तुम्ही एक चांगली बाजू मांडली पण त्यांच्या पण काही गोष्टी चुकत असतील तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की अरे हे गोष्टी नाही व्हायला पाहिजेत? हे बघा, मी काय खूप मोठा नाहीये सल्ला द्यायला, मी तर ह्या सगळ्यांमधला सगळ्यात लहान आहे. पुणे गणेश फेस्टिवल थ्रू आपण ज्यावेळेस हे काम करतोय ना, तर आम्ही फक्त एक माध्यम आहे हे कव्हर करायचं सगळं. ओके. पण थर्ड आय म्हणून ज्यावेळेस बघतो ना आपण, की बर्ड आय व्ह्यू ज्यावेळेस बघतो आम्ही पूर्ण शहराला, तर खूप चांगला इतिहास आहे या उत्सवाला. खूप चांगल्या गोष्टी आहेत की ज्या जगापुढे आपण मांडू शकतो. प्रत्येक मंडळाला इतिहास आहे, प्रत्येक मंदिराला इतिहास आहे. आज त्रिशुंड्यासारखं ऐतिहासिक गणपती मंदिर आहे आपल्याकडे पुणे शहरासारखं, जिथनं हिंदवी स्वराज्याची संकल्पना जिथे रुळली, जिथे वाढली, असं लाल महाल आणि त्यात कसबा गणपती आपल्यासारखं आपल्याकडे. आज पुणे शहराचं वैभव जे जगभरात पोचलं, असे श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहेत आपल्याकडे. आज असे म्हणजे नावं घ्यायला ही पॉडकास्ट कमी पडेल अशा गोष्टी आहेत आपल्याकडे. ह्या गोष्टी आपण जगापुढे मांडायचं का भाई, आपला साऊंड लय भारी वाढला, आमची 4 पथकं होती, ह्या गोष्टी जगात पुढे पैसे जमले. आणि एक मी पाहतो ना, प्रत्येकामध्ये ते वेड यावं. आणि सल्लाच द्यायचा झाला तर असं देईल की प्रत्येकामध्ये जो स्पार्क आहे ना, तो असा जिवंत ठेवा यार. खूप भारी लोक आहेत यात, खूप भारी आहेत. म्हणजे इथं जात धर्म पंथ असा काहीच विषय नाही. भावनिक होतो मी कधी कधी काही गोष्टी पाहतो ना. म्हणजे नातूबागाची पॉडकास्ट केली आम्ही, मंडईची केली, तर खूप म्हणजे भावनिक करणारे विषय आहेत की ही जी तुमचा जो स्पार्क आहे ना, की मंडळांनो किंवा कार्यकर्त्यांनो, हा तुमच्यातला जिवंत ठेवा आणि हेच आहे ना पुढच्या पिढीला पण द्या, असा सल्ला देईल मी. बरोबर. तुम्ही अहो सर, आज कमर्शियल हे युग आहे, न्यूक्लिअर फॅमिलीजचं युग आहे. पण तरी पण या न्यूक्लिअर फॅमिलीच्या युगात 4 लोक एकत्र करण्याची, 4 टाळकी एकत्र करण्याची ताकद ज्या गोष्टीमध्ये आहे ना, ती लेगसी कायम पुढे जायला पाहिजे. आणि ती लेगसी म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. बरोबर, मस्तच. तर थँक्यू सर, तुम्ही आज आम्हाला सगळ्यांना गाईड केलं. म्हणजे आता जी लोक बघतायत खरंच एकदम इन्स्पायर झाली असते तुमच्या बोलण्यातून, आणि तुम्ही जे आता सल्ला दिलात तो ते नक्कीच ऐकतील. पुण्यात धन्यवाद तुमचा, आमच्या चॅनल आलात, आपल्या लोकांना गाईड केलं. थँक्यू. धन्यवाद तुमचे पण, की तुमच्या माध्यमातून हा ॲक्च्युली उत्सव काय आहे, ही लेगसी काय आहे, ही पुढच्या अनेक डोळ्यांपर्यंत तरी पोहोचणार आहे आणि ते 4 ठिकाणी अजून पोहोचवणार आहे. शेवटी ही श्रींची इच्छा आहे की तुमच्या हातनं ही सेवा घडावी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे अजून चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.